2025 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतक महोत्सव साजरा करायचा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल काहीही लागो, 100% असं लक्ष डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निकालानंतर फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे. आणि तो मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस हेच झाले पाहिजे. त्यांची पुन्हा येईन ही इच्छा ही पूर्ण केलीच पाहिजे. आणि त्यासाठी मग मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आपले उमेदवार पाडण्याचा डाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्याशी साठगाठ बांधून कितीही केला तरी काही हरकत नाही. कारण की आपण लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध तोफ डागलेली आहे. सरळ सरळ विभाजन केलेलं आहे. दुसरीकडे आपण ज्या 99 जागा जाहीर करून टाकलेल्या आहेत परस्पर, त्याच्यामध्ये आपण एकनाथ शिंदे यांना शह दिलेला आहे. त्याच्यानंतर हे जे कोट्यवधीचं घबाड खेड शिवापूर या नाक्यावर सापडलं नाकाबंदीच्या काळामध्ये, त्याच्या टिप्स कुणी दिल्या गेलेल्या आहेत यापासून तर अनेक मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत अगदी बिनधास्तपणे. आणि निवडणुकीचा हा जो जुगार आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकण्यासाठी आणि विशेषतः मुख्यमंत्रीपद हे शिवसेना प्रमुखांच्या भाषेतील कमळाबाईच्याच हातात कसे फुलून दिसेल त्यासाठी वाटेल ते करण्याचा विडा राजकीय धुरंधरांनी उचललेला आहे, तो अर्थातच भारतीय जनता पार्टी. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. एक तटस्थ भूमिकेतून आपण चर्चा करत असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला गेलेले आहेत. कामाख्या देवी त्यांना प्रसन्न झालेली आहे, त्यांना मुख्यमंत्री पद त्यावेळेला मिळालेलं आहे. आणि जे 40-42 जे काही आमदार त्यांच्या सोबत आहेत ते अजूनही टिकलेले आहेत. त्याचं कारण की अर्थात की पाहिजे तेवढी रसद घ्या, निवडून या, माझ्याशी बांधील राहा, एकनिष्ठ राहा. आणि मग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांचे सगळे जे विचार आहेत त्या विचारांचे आपण खरे पाईक आहोत हे आपल्याला महाराष्ट्राला दाखवायचं आहे. आणि त्यासाठी राजकारणामध्ये सगळं काही क्षम्य असतं, म्हणून आपण ते केलं पाहिजे. आणि त्यासाठीच पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनाच त्या सिंहासनावर बसवण्याचा म्हणजे नाईलाज हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे. म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गोटाकडून खेळली जाणारी खेळी त्यांच्यावर उलटवण्याचा इरादा देवेंद्र फडणवीस गोटाकडून नुसता बोलून नाही तर त्या दृष्टीने रणनीती आखण्यात आलेली आहे. आणि त्यासाठी मी 2-3 उदाहरणं आपल्याला देतो. हे बघा, आता रावसाहेब दानवे जे निवडणूक संयोजन समितीचे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे, एक तालेवार नेते, केंद्रामध्ये मंत्री होते, प्रदेशाध्यक्ष होते, मोठे नेते, 6 वेळेला खासदार म्हणून निवडून आलेले आणि आता 2024 मध्ये आपटी खाल्लेली. मग ही आपल्याला जो पराभव पत्करावा लागला तो 2 मतदारसंघामध्ये आपल्याला पिछेहाट झाली, आपलं काम केलं गेलं नाही. ते म्हणजे सिल्लोडचे अब्दुल सत्तार आणि पैठणचे संदीपान भुमरे. आता ते खासदार झालेले आहेत, परंतु त्यांचा मुलगा विलास भुमरे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे त्या पैठणमध्ये. म्हणजे पैठण आणि सिल्लोड याच्यामध्ये आपल्याला मतं मिळालेली नाही, वोट ट्रान्सफर झालेले नाहीत. आणि त्याच्यामुळं स्थानिक जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना कामाला लावून दिलेलं आहे. तशा बातम्या जोरदार येत आहेत की आता सत्तार आणि भुमरे यांचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जरूर करतील असं उघडपणे बोललं जात आहे. आता तिसरं एक उदाहरण, जे गणपत गायकवाड ज्यांनी भर पोलीस चौकीमध्ये रिव्हॉल्वर काढली आणि नुसतीच काढली नाही तर सरळ ठोकलं होतं, ते महेश शिंदे हे जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
त्याच्यानंतर प्रसार माध्यमांसमोर येऊन गणपत गायकवाड यांनी जे आरोप केले होते एकनाथ शिंदे यांच्याकडे, की माझे किती 400-500 कोटी रुपये यांनी कसे खाल्लेले आहेत, हडप केलेले आहेत, आणि हा तो आरोप काही म्हणजे अजून लोक विसरलेले नाही. आणि मग या गणपत गायकवाडांच्या ज्या पत्नी आहेत शोभा गायकवाड, यांना भारतीय जनता पार्टीने जे काही 99 उमेदवारांची यादी जाहीर केली त्याच्यामध्ये एक त्यांचं नाव टाकलेलं आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तो आक्षेप घेतलेला आहे. कारण की न विचारता एकतर नावं टाकले आणि महायुतीचं अंतिम जागा वाटप जाहीर होण्याच्या आधीच हे सगळं तुम्ही यादी जाहीर केली म्हणून ते एकदा नाराज झालेले. असे हे उदाहरणं अगदी नमुन्यादाखल दिलेत, असे खूप उदाहरणं आहेत. जसं सुरुवातीला सांगितलं की मनोज जरांगे पाटील हे सातत्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करतात. आता ते ब्राह्मण म्हणून लक्ष्य करतात किंवा त्यांनी ओबीसी मधून आरक्षण द्यायला विरोध केला, ओबीसी आमच्या डीएनए मध्ये असं सांगितलं वगैरे वगैरे कारण ते पुष्कळ आहेत सांगायला. परंतु प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांच्या एक जबरदस्त आशीर्वादामुळे मनोज जरांगे पाटील यांचं घोडं वेगाने पळत आहे आणि त्या घोड्याला सगळ्या प्रकारची रसद ही पुरवली जाते. उदय सामंत, तुमचे शंभूराज देसाई, संदीपान भुमरे हे सगळे ओळीने त्यांच्या दिमतीला असतात. त्याच्यानंतर आता इकडे राजेश टोपेंनी कसं केलंय, रोहित पवार कसा सोशल मीडिया चालवतात, शरद पवार कसा आशीर्वाद देतात, जाहीरपणे कसं बोलतात. आता मग त्यांनी मराठा, मुस्लिम, दलित हे कसं समीकरण, हे सोशल इंजिनिअरिंग कसं आणलेलं आहे वगैरे काहीही टीका हो, पण प्रत्यक्षात काय होतंय की यांना या सगळ्या जुगाडामुळे आपले उमेदवार पडणार आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीला लक्ष केलं जात आहे. आणि हे मग एकनाथ शिंदे यांनी जे काही शरद पवार यांच्या 2 वेळेला जुलै ऑगस्ट मध्ये बंद दाराआड चर्चा केलेली आहे त्याचे वेगवेगळे अर्थ विश्लेषकांनी काढलेले आहेत. आणि मग हे जर उघडपणे आपल्या विरुद्ध एवढं चालू आहे की पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी आणि वाटेल ती तडजोड आणि आपले जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत यासाठी. आणि इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 107 ते 120 एवढ्या जागा शिवसेनेला पाहिजे असा आग्रह धरला होता, तसं प्रेझेंटेशन दिलं होतं. इतकंच नाही तर सगळ्या प्रकारचा खर्च मी करायला तयार आहे वगैरे असं सगळं सांगण्यात आलं होतं. परंतु ऐन वेळेला अमित शहा यांनी त्याला नकार दिलेला आहे, नकार द्यावा लागलेला आहे अमित शहा यांना. तो का द्यावा लागलेला आहे? कारण की जसं सुरुवातीला सांगितलं की हा जो RSSचा शतक महोत्सव आहे, दुसरीकडे RSSचे नेते मोहन भागवत असतील किंवा बाकीचे सहकार्यवाह असतील सगळे यांच्यामध्ये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष JP नड्डा यांच्यामध्ये बराचसा मतभेद झालेले आहेत. आणि मोहन भागवतांनी ते वारंवार बोलून देखील दाखवलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली. आणि मग लोकसभा निवडणुकीमध्ये RSS त्या प्रमाणात सक्रिय राहिलेलं नाही, त्याच्यामुळं बहुमताचा आकडा गाठता आला नाही, एकदम 240 वर खाली यावं लागलं. मग आता आपण विधानसभा निवडणूक ही जी आहे महाराष्ट्रातली ही जिंकणं गरजेचं आहे. उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये या दोन्ही मोठ्या राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जबरदस्त फटका पडलेला आहे. मग आता चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार विचारसरणी कुठेच जुळत नाही. या दोघांना कवेमध्ये घेऊन 03 मोदी सरकार अस्तित्वात आलेलं आहे. मग आता देखील महाराष्ट्रामध्ये की जर भाजपची पडझड झाली, आपला अंतर्गत म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे जर आपला आपटी बार आपला जोरामध्ये झाला तर तरी देखील आपल्याला मुख्यमंत्री करायचा आहे. मग ते जर मुख्यमंत्री करायचं आहे तर मग एकनाथ शिंदे यांची देखील गरज आहे आणि अजित पवार यांची देखील गरज आहे. या दोघांची गरज जरी असली तरी त्यांचे पंख छाटून त्यांना आपल्या महायुतीमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे आम्ही जेवढ्या जागा देऊ त्याच याच्यावर लढवायच्या. 100, 70, 80ची भाषा दोघांनी काही करायची नाही. 160 पेक्षा अधिक जागा भारतीय जनता पार्टी लढवणार म्हणजे लढवणार. मग काही ठिकाणी मैत्रीपूर्ण जर लढती करायची वेळ आली तर ते करू, ते नंतर बघू. मग इकडं राज ठाकरेंची मदत आहे, वेगवेगळ्या जे आघाड्या निर्माण झालेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्या आघाड्या, आता त्या आघाड्यांचे सगळे नावच थेट जर घ्यायचे
तर मग कसं आहे की प्रकाश आंबेडकर असतील, संभाजीराजे असतील, अमुक असतील, तमुक असतील, महादेव जानकर असतील, हे सगळ्यांना कवेमध्ये घेऊन आपला मुख्यमंत्री करायचा आहे. आता दुसरं अतिशय गंभीर आहे, हे ऐका, की ज्या वेळा सांगोल्याचे शहाजी बापू पाटील यांच्याशी संबंधित लोक जे आहेत, म्हणजे जे काय ती झाडी, काय ते हॉटेल, असं जे रफिक नदाफ यांनी जे पसरवलं होतं सगळीकडं, ते शहाजी बापूंचं वाक्य, त्या आसामचं, गुवाहाटीचं, तर ते तोच माणूस, त्या म्हणजे गाडी पकडली गेली 5 कोटी रुपयांच्या रोकडसह, तोच माणूस तिथं होता. म्हणजे असं काही वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर गाडी ज्यांच्या नावावर आहे ते नलावडे, या शहाजी बापू पाटलाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जाहिराती दिलेलं. त्याच्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही. मग इतकं स्वतःचं सरकार असून स्वतःचे खोके कसे पकडले गेले, याचं खरं कारण काय? म्हणजे राज्यामध्ये गृहमंत्री पद हे कुणाकडे आहेत? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. पोलीस खात्यावर कुणाचा वचक असला पाहिजे? देवेंद्र फडणवीस यांचा असला पाहिजे. पोलीस त्यांना विचारल्याशिवाय आपल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराची संबंधित रोकड पकडताना विचार करणार नाही का? त्यांना अनुमती मिळाल्याशिवाय ती पकडलीच गेली नाही गाडी, अशी चर्चा आहे सगळीकडे, आणि जोरदार चर्चा आहे. जसं गॉसिपिंग होत आहे, अमुक होत आहे, सगळीकडे ती चर्चा आहे. मग अगदी संजय राऊत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे शिलेदार, ज्येष्ठ शिलेदार, शिल्पकार, यांना हे सगळी माहिती एवढी मिळते कुठून? तर ती कोण सांगतंय त्यांना माहिती? आणि मध्येच यांच्या भेटीगाठी झाल्या, फडणवीसांची भेट झाली, उद्धव ठाकरेंची झाली, अमक्याची झाली, तमक्याची, ह्या ज्या बातम्या येऊन गेल्या, त्या कुणी पेरल्या होत्या बातम्या? कशासाठी पेरल्या होत्या त्या बातम्या? त्या आता महाविकास आघाडीमध्ये गोंधळ माजवायचा आहे म्हणून, किंवा काँग्रेसला गर्भगळीत करायचं आहे म्हणून? खरं तर एकनाथ शिंदेना गर्भगळीत करायचं आहे. की तुम्ही आता बघा, आम्हाला म्हणजे ह्या वाटा रिकाम्यात, आणि राजकारणामध्ये काय घुमजाव करणं, युटर्न घेणं, हे काही नवीन राहिलेलं नाही. आणि महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी तो एक मोठा आदर्श भारतीय लोकशाही समोर ठेवलेला आहे. याच्या आधी पण अनेकांनी ठेवलेला हा भाग वेगळा आहे. परंतु आता विद्यमान परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीची ती जी काही नीती आहे, ती आपल्या बगलेमध्ये घ्यायचं आणि बगलेमध्ये घेऊन मारायचं, म्हणजे प्रादेशिक पक्षांचा खात्मा करायचा. 100%चा विचार, हिंदू राष्ट्र, हिंदुत्वाचं कार्ड, हे सगळं खेळत बसायचं आहे. परंतु त्याचा रिझल्ट लगेच आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये येईल, याची मात्र अपेक्षा बाळगायची नाही. आणि मग ही खरी असती चिंतन बैठक. दूरगामी काय परिणाम होतील, आपल्याला जे लक्ष्य पूर्ती करायची आहे सगळ्या प्रकारची, त्यासाठी घाई करून चालणार नाही. म्हणून अमित शहा असं म्हटलेले आहेत की या वेळेला घड्याळ आणि धनुष्यबाण आपलं चिन्ह आहे, असं मानून तुम्ही एवढ्या वेळेला काम करा. भाजप कार्यकर्त्यांनो, तुम्ही निष्ठावान आहात, तुम्ही काम करा, पण 2029 मध्ये आपल्याला स्वबळावर यायचं, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं कशी की एक गरज म्हणून आपले किती पंख छाटले, वोट ट्रान्सफरच्या नावाखाली, वेगवेगळ्या नावाखाली आपल्याला कमी जागा दिल्या, तरी आपल्याला यांच्याबरोबर राहणं एक क्रम प्राप्तच आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही जे सांगताल तेच खरं, असं म्हणून चाललेलं आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये असं वाक्य वापरलं होतं की राजकारणामध्ये ज्या वेळेला आपण तोफ मागू त्यावेळेला बंदूक मिळते. आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी तोफ मागितलेले, त्यांना बंदूक मिळणार आहे. म्हणजे ज्या जागा देण्यात येतील त्या आता उद्या चांगला मुहूर्त आहे, उद्या त्या घोषित केल्या जातील, त्यावर ते समाधान मानून ते निवडणूक पुढे पुढे जात राहील. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.